इंग्लिश किंवा कोणतीही नवीन भाषा शिकण्यासाठी सर्वात उपयोगी टिप म्हणजे तुम्हाला त्या भाषेत विचार करायला सुरुवात केली पाहिजे. यू हॅव टू थिंक इन दॅट लँग्वेज. तुम्हाला बरेच जणांनी सांगितलं असेल की इंग्लिश मध्ये विचार करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याने तुमचं भाषेवर प्रभुत्व वाढेल. आता प्रभुत्व वाढेल हे तर खरं आहे, बट चॅलेंज आहे इथे की स्वतःशी इंग्लिश मध्ये बोलायची सुरुवात कशी करायची. आपली मातृभाषा तर मराठी आहे, इंग्लिश एक खूपच नोखी भाषा आहे आपल्यासाठी. तर ह्या भाषेमध्ये विचार करायची सवय कशी लावायची ह्याच्याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी सांगणार आहे 5 टिप्स जेणेकरून तुम्हाला इंग्लिश मध्ये विचार करण्याची सवय लागू शकते आणि तुम्ही थिंक इन इंग्लिश ह्या टिपला फॉलो करू शकता. लास्ट टिप माझी फेवरेट आहे, सो एंड पर्यंत बघा. सर्वात पहिली टिप म्हणजे स्टार्ट विथ सिंगल वर्ड्स. स्टार्ट विथ सिंगल वर्ड्स म्हणजे एकवचनी शब्दांसोबत सुरुवात करा. तुमच्या अवतीभवती बघा, एखादी वस्तू सिलेक्ट करा. आता त्या गोष्टीला मराठीमध्ये काय बोलतात हे तुम्हाला माहित असेल, बट त्या गोष्टीला इंग्लिश मध्ये काय बोलतात ह्याचा शोध घ्या. आता शोध कसा घेणार, तर शोध घेण्यासाठी आपला बेस्ट फ्रेंड आहेच गुगल. गुगलवर जा, त्या गोष्टीचा जो मराठी शब्द आहे तो लिहा, पुढे लिहा मीनिंग. फॉर एक्झाम्पल मी टाकणार खुर्ची ट्रान्सलेशन इन इंग्लिश. खुर्ची ट्रान्सलेशन इन इंग्लिश. मी सरळ जाणार गुगल ट्रान्सलेट वर. तिथे लेफ्ट साइडला जिथे मराठीचा बॅच असतो तिथे मराठीमध्ये मी खुर्ची लिहिणार आणि लगेच मला त्याचं ट्रान्सलेशन मिळणार इंग्लिश मध्ये. किती सोपं आहे नाही का. अशा पद्धतीने खूप इझिली तुम्ही हजारो शब्द शिकू शकता. आहे ना सोपं. बट आय नो तुम्ही काय विचार करता. एकतर इतक्या सर्व शब्दांचं ट्रान्सलेशन आपल्याला लक्षात राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बोरिंग वाटू शकतं. तर त्यासाठी ह्याला एक गेम मध्ये चेंज करा. असा विचार करा की दररोज मी 15 मिनिटं काढणार आहे ह्या गेमसाठी. या टाइमापासून ह्या टाइमापर्यंत मी माझ्या अवतीभोवतीच्या ज्या वस्तू आहेत त्यातल्या जास्तीत जास्त वस्तूंचं ट्रान्सलेशन करून एका पुस्तकात लिहून काढणार आहे. ते पुस्तक असणार तुमचं थिंक इन इंग्लिश नोटबुक. कदाचित सुरुवातीला फक्त 5 शब्दांचं तुम्ही ट्रान्सलेशन करू शकाल. हळूहळू तुम्ही 10 शब्दांवर जाल, हळूहळू तुम्ही 20, 25, 50 असं करत करत तुम्ही हजारो शब्दांची हजारो शब्दांचा एक खजिना बनवू शकाल आणि कळत न कळतच तुम्ही इंग्लिश मध्ये विचार करायला सुद्धा सुरू करणार. सेकंड टिप आहे थिंक इन सेंटेन्सेस. सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांमध्ये विचार करण्याचा प्रयत्न करा. आता वाक्यांमध्ये विचार करण्याचा प्रयत्न म्हणजे काय, तर तुमच्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टींना तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला जे शब्द माहिती आहेत त्या शब्दांचा उपयोग करून तुम्ही इझी सेंटेन्सेस क्रिएट करा. जसं मला बोलायचं आहे की माझ्याकडे एक फोन आहे, तर मी बोलणार आय हॅव अ फोन. असं करत करत स्वतःशी आणि लोकांशी सुद्धा तुम्ही इंग्लिश मध्ये इझी वाक्य बनवून बोलणं सुरू करू शकता. याने काय होतं, तुम्ही स्वतः सोबत सुद्धा इंग्लिश मध्ये बोलायला लागणार आणि त्यासोबतच लोकांवरती सुद्धा एक चांगला इम्प्रेशन पडू शकेल. तिसरी टिप आहे थिंक इन कॉन्व्हर्सेशन. आपण पूर्ण दिवस कळत नकळत असे स्वप्न बघत असतो, काही गोष्टींबद्दल विचार करत असतो. त्या एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो तर आपण काय बोलणार किंवा त्या एखाद्या व्यक्तीला आपण काय बोलू शकलो असतो ह्याबद्दल सगळा विचार करतो नाही का. किंवा आपण स्वतःसोबतच एक डिस्कशन करत असतो. कोणती गोष्ट आपण बघितली तर त्याबद्दल एक आपण टिप्पणी देतो. बरोबर. आता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, कदाचित तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्वतःला बोलत असाल हा हे खूप महत्वाचं बोलताय का, किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही बोलत असाल की काय हे तर वेस्ट ऑफ टाइम आहे. बरोबर. तर आता हे संभाषण जे आहे ना ते तुम्हाला करायचं आहे इंग्लिश मध्ये. हे स्वतः सोबत जे इमॅजिनरी कॉन्व्हर्सेशन आहे ना ते तुम्हाला इंग्लिश मध्ये करून बघायचं आहे. ह्या सवयीमुळे सुद्धा तुमची इंग्लिश खूप पटीने सुधारू शकते. आता विचार करा की तुम्ही एखादा जोश टॉक बघितला. आय होप की तुम्ही या चॅनलवर आला आहात तर तुम्हाला जोश टॉक बद्दल माहितीच आहेत. आपले मराठीमध्ये हिंदीमध्ये अनेक जोश टॉक्स आहेत. तर तुम्ही एखादा जोश टॉक बघितला आणि त्या जोश टॉक बद्दल तुम्ही स्वतः सोबत काहीतरी विचार करत आहात. तर तुम्ही जो विचार करत आहात किंवा जो संभाषण करत आहात ना त्या संभाषणाला इंग्लिश मध्ये करण्याचा प्रयत्न करा. की दिस वॉज अ जोश टॉक बाय IPS तेजस्वी पाटील. शी इज a very strong woman. I want to become like her. म्हणजे हा जोश टॉक जो होता तो IPS तेजस्वी पाटील यांचा होता. त्या खूप स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर महिला आहेत. मला त्यांच्यासारखं बनायचं आहे. इतकं सोपं आहे. चौथी टिप म्हणजे बिकम मोर क्रिएटिव्ह. बिकम मोर क्रिएटिव्ह.
विचार करा की तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगायची आहे कुणाला, तर त्या भावनेला कमीत कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न करा. जसं मराठीमध्ये म्हणी असतात ना, तर ह्यासाठी ना गुगल करत राहा आणि तुम्ही आपल्या जोश टॉक्स मराठीचं जर इंस्टाग्राम पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करू शकता. आम्ही दररोज काही EDMs, काही म्हणी अपलोड करत आहोत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊ शकेल. आणि 5वी आणि सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात फेवरेट माझी जी टिप आहे ती आहे स्वतःला रेकॉर्ड करायला शिका. आता मी तुम्हाला जितकं सांगितलं हे सगळं थिंकिंग बद्दल होतं, की एक शब्द थिंक करा किंवा तुम्ही एखादी फ्रेज, एखादी म्हण बनवा किंवा स्वतःशी संभाषण करा. बरोबर. आता हे जे संभाषण आहे, जे तुम्ही स्वतः, जसं मी एक्झाम्पल दिलं होतं की जोश टॉक तुम्ही एक बघितलाय, त्याच्याबद्दल तुम्ही स्वतःशी संभाषण करतात. आता हे संभाषण जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी करावं लागलं तर तुम्ही तितक्याच कॉन्फिडेंटली करू शकाल का आणि तुम्हाला ते लक्षात राहील का? तर ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही जे संभाषण केलंय किंवा जे पण तुम्ही शिकला आहात ना, इंग्लिशमध्ये जे काही शिकला आहात ते एका पुस्तकामध्ये नोट डाऊन करा किंवा ते रेकॉर्ड करा तुमच्या फोनवर. तुमच्या आवाजात तुम्ही जे शिकला आहात ते ऐकून जितकं तुम्ही इंग्लिशमध्ये प्रगती करू शकता तितकं तुम्ही कोणत्याही कोर्सला फॉलो करून किंवा कोणतंही मोठं ग्रंथ, पुस्तक वाचून तुम्ही करू शकणार नाही. हा माझा दावा आहे, कारण मी सुद्धा इंग्लिश असंच शिकले होते. तर ह्या 5 टिप्सना यूज करून तुम्ही आरामात इंग्लिशवर प्रभुत्व मिळवू शकता. एकदा आपण टिप्स रिवाइज करूया. सर्वात पहिली टिप होती की थिंक इन वर्ड्स. त्यानंतर होतं थिंक इन सेंटेन्सेस. तिसरं होतं थिंक इन कॉन्व्हर्सेशन. चौथं होतं थिंक ऑफ मोर वेज, बी क्रिएटिव्ह. आणि 5वी टिप आहे की स्वतः जे काही शिकला आहात त्याचं पाठांतर करण्यासाठी कुठेतरी लिहून काढा किंवा त्याला रेकॉर्ड करा. आय होप की ह्या 5 टिप्सचा यूज करून तुमची इंग्लिश शिकण्याची जी स्पीड आहे ती खूप वेगाने वाढेल. आय होप दिस वॉज हेल्पफुल. दिस इज इट फ्रॉम माय एंड फॉर टुडे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.